आज आपल्या या कार्यक्रमाला पालकांचं सुद्धा आगमन आहे, त्यामुळे खरंच खूप छान वाटतं. हे शिक्षक आणि त्याबरोबर पालक सुद्धा आहेत. गणी टाळ्यांचं स्वागत करा. आपल्याला माहिती आहे की मे मध्ये 1 मे नंतर आपल्याला सुट्ट्या लागायच्या आणि सगळ्या शिक्षकांना सुट्ट्या असायच्या. पण कुर्ले सर मात्र ते सतत कार्यरत असायचे आणि ते प्रत्येक वेळेस ऑफिसमध्ये त्यांचं काम करत असायचे. तर आपल्या जीवनात प्रत्येक वेळेस कार्यरत राहण्याची जी ऊर्जा आहे तर ती आपल्याला कुर्ले सरांकडून भेटते. त्यामुळं सरांचं खूप खूप स्वागत. सरांची विद्यार्थ्यांबद्दल असलेली तळमळ जी आहे तर ती बरेच जास्त सरांना विनंती करतो, सर कृपया 2 मिनिटं आपलं मार्गदर्शन आम्हाला लाभावं. शाळेच्या गजरात सरांचं स्वागत करायचं. सावधान. आजच्या या स्नेह मेळाव्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तुम्ही काय निवड केली नाही, पण मी निवड केलेली आहे. आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्रीमान जंगाले सर, प्रमुख पाहुणे श्रीमान सूर्यकांतराव शिंदे साहेब, लाटे साहेब आणि आपल्या शाळेचे पर्यवेक्षक शिवाजी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीमान NR भोसले सर, त्याचप्रमाणे कार्यरत असलेले मुख्याध्यापक श्रीमान लोखंडे सर स्टेजवर आहेत. म्हणजे सगळे प्रमुख पाहुणे. या पाहुण्यांच्या परवानगीने आजचा हा असणारा एक स्तुत्य अशा प्रकारचा उपक्रम तुम्ही विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी मांडलेला आहे. आम्हाला फार मोठा आनंद वाटला. अश्विनीचा मला फोन आला, मी कार्यक्रमात होतो, आपण कोण बोलता असं मी त्यांना प्रत्युत्तर दिलं. त्यांनी म्हणजे मी अश्विनी बोलते. मी म्हटलं आमच्याही मुलीचं नाव अश्विनी आहे. ते म्हणले अश्विनी सूर्यकांत शिंदे, मी तुमची विद्यार्थिनी बोलते. पुन्हा अजून काल फोन आला, आता काय रिमाइंडर म्हणून बोलते. म्हणजे वय झाल्यानंतर आठवणी राहत नसते, आठवण करून देतात. त्याचप्रमाणे सगळे विद्यार्थी, रवी जाधव कुलकर्णी, आमचा गणेश जंगालेला तर लई मारलो मी. एकदा तर वडिलांनी तक्रार घेऊन आले, त्यांचे चुलते साहेब आहेत. मी ते म्हणला मी आमच्या काकाकडे जातो. म्हणजे जा काकाच्या पुढे जा. काका मला वाचवा. कसे जाते काका? काकाकडे गेले, म्हणजे असं झालं. मला म्हणजे काय झालं, अजून 2 बघा म्हणजे. असे अनेक प्रकारचे विनोद. आणि 10वीचा मी क्लास टीचर होतो विद्यार्थ्यांचा. क्लास टीचर असल्यामुळं आणि इंग्रजी असायचं माझ्याकडे. इंग्रजीचे शब्द पाठ करायला लावायचे. पहिला मुद्दा, काही विद्यार्थ्यांनी काय करायचं, शब्द मोजायचे विद्यार्थी मोजायचे. आणि ज्या क्रमांकाला आपला शब्द येणार आहे त्या क्रमांकात बसायचं. त्याला आठवण आहे म्हणून टाळ्या वाजवतो. आठवण आहे, मुलीकडून टाळी आलीच नाही. म्हणजे तुम्हाला येत होतं काय केलं. मग काय झालं, एकदा मुलीच्या वर्गामध्ये मोजून बसल्यानंतर मी म्हटलं आता ही कसं काय असेल, सीट कसं काय चेंज झाली. मी काय केलं, हल्ल्या 1 नंबर पासून वरी मोजून विचार करतो. कुठे मग सगळा तिकडं तिकडं गोंधळ निर्माण झाला. इतके मार खाल्ले, त्याला काय विचारायचं नाही. तरी सुद्धा तेवढं मारून सुद्धा पुन्हा हजेरी घेण्यासाठी गेल्यानंतर विद्यार्थी हे शिक्षकाबरोबर पालकासारखे राहतात, आपले वडीलच आहे. असं तुम्ही खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आमच्या सोबत राहिलात. आणि आमचं जे दिव्य ज्ञान आहे, नाही ज्ञानेन सदृशम पवित्र मेह विद्यते. ज्ञान हे सगळ्या जगामध्ये श्रेष्ठ आहे. ते कोणी चोरून नेत नाही, भाऊ हिस्सा मागत नाही. आणि जेवढं आपण कमवू ज्ञान, हमेशा आपण विद्यार्थी राहतो. आणि तो विद्यार्थीपणा, ती विद्यार्थी दशा तुम्ही साध्य करून घेतलेली आहे.
आणि ती कुणी दिली तुम्हाला? आमच्या विवेक अधिक आनंद या शाळेमध्ये. विवेक म्हणजे विचार करण्याची ताकद. आणि अनंत कालापर्यंत विचार केल्यानंतर त्या माणसाला आनंद निर्माण होतो. आनंद सापेक्ष शब्दच नाही दुसरा. सापेक्ष म्हणजे विरोधार्थी शब्द. तुकोबाराने वर्णन केले, आनंदाचे डोई आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची. सुख सापेक्ष शब्द आहे दुःख, पण आनंद सापेक्ष दुःख त्याला विरोधार्थी शब्द नाही. तसं आता विद्यार्थिनीच्या विद्यार्थ्याच्या तोंडाकडे जर पाहिलं तर सगळ्याच्या चेहऱ्यावर आनंद आहे. आमच्या अश्विनी माळेनं इतकं उत्तम बोलली, मला असं वाटलं नाही का ती माझ्याच पक्षाची आहे, बीजेपीची. आम्ही एका पक्षाचे दोघ जण. तिच्या वडिलापासून दिगंबरराव माळी सुद्धा बीजेपीचा कट्टर कार्यकर्ता होता. आणि यथा बीजम तथा अंकुरा, जशा प्रकारचे बीज त्या प्रमाणचा अंकुर. ती म्हणली मी आता पश्चिम महाराष्ट्रामधली, काय म्हणले, काय तुम्ही, हा प्रांताध्यक्ष आहे म्हणजे. वा वा वा, छान. पांडुरंगाची तिला फार मोठे आशीर्वाद असावेत. कारण माझी विद्यार्थिनी जॉब करत करत राजकारणात गेली म्हणजे राजकारण सुद्धा एक प्रकारचा अभ्यास आहे. आणि त्या अभ्यासाशिवाय असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास का म्हणे. अभ्यासाशिवाय काय होणार नाही. एवढा तुम्ही अभ्यास आमच्या शाळेमधून आम्ही दिली नाही शिदोरी. भोसले सरांनी मराठी दिली, गोदाई सरांनी इंग्रजी दिली, साहेबांनी इतिहास भूगोल, HR भोसले तर भूगोल. त्या भूगोलामध्ये सगळेच गोल झाले विद्यार्थी. सोलंकर मॅडम हिंदी, मोरेबाई मराठी, हे सगळ्यांनी चांगल्या प्रकारचं तुम्हाला मार्गदर्शन केलं. प्रत्येक विषयाचा योग्य त्या प्रमाणाचा तुम्हाला रस्ता दाखवला. जगामध्ये दोन वर्ग आहे. काही माणसं वाट धावतात आणि काही माणसं वाट लावतात. आयुष्यात आल्यानंतर वाट दावाव, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते. वाट दावणारे असावे, वाट लावणारे असू नये. आम्ही तुम्हाला वाट दाखवली आणि त्या वाटेने तुम्ही गेलात, तुमचं कल्याण झालं. तुम्ही आता सुखी आहात, आनंदात आहात. असंच तुमचं भरभराटीचं आयुष्य जावं पुढे चालून. जसं येणार सरनी म्हणले की नाही, तुम्ही जर तुमच्या जोड्याला आणला असतो तर लय बरं झालं. जोडी जर आली असती तर आम्हाला त्या जास्त गोडी आली असती. कारण माझ्या विद्यार्थिनीचा हे मिस्टर आहे असं जर आम्हाला वाटलं असतं तर अजून एक 5-25 खुर्च्या आम्हाला जास्त टाकावं लागल्या असत्या. आणि ज्याचं त्याला जोडीन बसून आम्ही एकदा कॅमेरा घेतला असतो का, बरं झालं असतं. जाऊ दे, अजून कधी योग्य येईल आपला. असंच तुम्ही चांगल्या प्रकारे आपल्या कार्यामध्ये कर्मे इशू बजावा. आपलं कर्म चांगल्या प्रकारे करावं आणि कर्माप्रमाणे प्रत्येकाला त्या प्रमाणाचा भोग असतो. केले कर्म झाले त्याची भोग आली, उपजले मेले ऐशी किती नाथ महाराज म्हणतात. त्याच्या प्रमाणाचं तुम्ही कर्म करावं, चांगल्या प्रकारे वागावं. कुणाची निंदा, कुणाची नालस्ती, कुणाचं काही बोलू नये. आपण आपल्या कामामध्ये व्यस्त राहावं, कुणाबरोबर वैर करू नये. अशा साधनेमध्ये जर तुम्ही राहिलात तर तुमच्या आयुष्याची भरभराटी होईल आणि पुढील आयुष्य तुमचं सुखकर जावं असं पांडुरंगाच्या चरणी, जगद्गुरु तुकोबाराच्या चरणी प्रार्थना करून मी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय विवेकानंद. प्रमुख अतिथी सूर्यकांतजी शिंदे, त्याचबरोबर माझे सर्व कर्मचारी सहकारी आणि अतिउत्साहानं या ठिकाणी जमलेले 2005चे माजी विद्यार्थी आणि विद्यार्थी, तुम्ही जेवढे हौसाने या ठिकाणी जमला त्याच्यापेक्षा जास्त हौसानं आमचे कर्मचारी तत्पर आहेत आणि ते उपस्थित आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे उशीर झाला तर दाराला 2-2 शिक्षक उभं करून छड्या मारायला लावणारे आणि आजच्या कार्यक्रमाला तुमच्या उशिराने येणारे त्यावेळी तुमच्याकडे नसतात. चला, काहीतरी विरोधाभास राहतो पण कबूल करायला पाहिजे. आणि आमची शिकवणच हे विद्यार्थ्यांना आहे की जे असेल ते असेल, चूक कबूल करा, पुन्हा चूक होणार नाही. 19 वर्षांच्या पूर्वी आपण एक विद्यार्थी होतो आणि त्या वेळेला
ज्या आपण अवस्थेमध्ये होतो ती अवस्था आज जर तुम्ही आठवली तर तुम्हाला सुद्धा काहीतरी चुकल्यासारखं वाटेल. बराच काळ निघून गेलेला आहे. माझं एक म्हणणं होतं, बऱ्याच वेळेला शिकवताना बोलले असेल की विद्यार्थी हे शिक्षकापेक्षा हुशार राहतात आणि ते तुम्ही सार्थक करून दाखवलेलं आहे. आमच्या गाडीला ओव्हरटेक करून जाणारे विद्यार्थी जर आम्हाला मिळाले तर त्याच्यातच आमचं समाधान. आम्हाला दुसरं काहीही नको. आम्हाला ओव्हरटेक करून विद्यार्थी पुढे जावं आणि ते बघण्यात जे समाधान आहे, जी तृप्ती आहे, ती सर्वात मोठी आहे. आता मधला काळ जो गेला त्यामध्ये बऱ्याच उलाढाली झाल्या, बऱ्याच घडामोडी झाल्या, तुमचे चार हात झाले. त्याचबरोबर एखादं कुठलं शाळेत म्हणा, घरी म्हणा, कुठे तरी लहान असेल तरी आपण छिछी करणारे, ज्या वेळेला बाळ मांडीवर घेतलंय, जेवण करतोय, त्याला शी केली आहे, ती सुद्धा अवस्था आपण बघितलेली आहे. म्हणजे अशा या बऱ्याच उलाढाली या मधल्या काळामध्ये तुमच्या होऊन गेलेल्या आहेत. आपलं जीवन सुखी समाधानाने चालू आहे. आम्ही सांगितलेल्या वाटेनं आपण नीट चाललात यात खूप आमचं समाधान आहे. आता बघा तुम्ही, रवी जाधव प्राध्यापक आहे. प्राध्यापकांना कसं फाड बोलायला पाहिजे की नाही, आणि तेही 50 मिनिट बोलायला पाहिजे. आपल्यासारखं 40 मिनिट नाही, 50 मिनिट बोलायला पाहिजे. पण तो का बोलू शकला नाही? तो त्या कॉलेजमध्ये नाही, आता तो आपल्यात आहे आणि 19 वर्षापूर्वीच आहे. त्यामुळं अशा अवस्था निर्माण होते. आणि खरंच आपण त्या 19 वर्षापूर्वीच्या अवस्थेमध्ये गेलो, ते काय मनाची थोडीशी अवस्था अशी नाही. त्यावेळात आपण जाणं म्हणजे काय म्हणतात त्याला, ते फक्त काय म्हणतात समूहन केल्यासारखी अवस्था आहे. 19 वर्षापूर्वी जायचं हे आपण समूहित अवस्था आपली झाली. आपण त्यावेळेच्या अवस्थेत गेलो आणि आम्ही सुद्धा त्यावेळेच्या अवस्थेत आलो. बघा ते कर्मचारी किती आवश्यक. आणि एक लाटेसरचं एक राहिलं सांगायचं, ते आजारी पडले होते, त्यांचं बायपास का थ्रीपास काय तर चालू होतं आणि काहीतरी विद्यार्थ्याचा विषय निघाला आपल्या विद्यार्थ्यांच्या शाळेतल्या, आणि ते हळू काय 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 करत उठले, एवढी धड दाखल झाली. म्हणजे विद्यार्थ्यांचा आशीर्वाद किंवा विद्यार्थ्यांच्या सोबत राहणं किंवा विद्यार्थी आणि शिक्षक याचं नातं काय असावं हे आमचे शिक्षक सांगतात. आता एक महत्त्वाचा दुर्गुण माझा होता, मला बोलता येत नव्हतं, अजूनही बोलता येत नाही. म्हणून आपले शिक्षकच बोलणारे तयार करावं म्हणून 50 मिनिटाचा एक भाषणाचा तासच ठेवला होता मी शिक्षकांसाठी. 50 मिनिटांनी बोलायचं आणि बोलत बोलत सगळेच तयार झाले. मला हायसं वाटलं, कारण आपल्यावरला भार कमी झाला. आता विषय असा आहे, गोष्टी सर तर मराठी नाही, त्यांनी मराठी अतिशय उत्कृष्ट शिकवलं. माझा विषय भूगोल नाही, आमच्याकडे भूगोल दिलं, त्याच्यातच आम्ही गोल झालो, शिकवत गेलो. पुन्हा अर्थशास्त्रामध्येच आलं, अर्थशास्त्राचा विषय उपास्य सरांकडं आणि शिकवायचं आम्ही. अशा पण आम्ही कुठलंही काम प्रामाणिकपणाने केलं, आपलं समजून केलं. आणि तुमच्यासाठी आम्ही टाइम टेबल कधीच लावून घेतलं नाही. आम्हाला टाइम टेबलच त्या वेळात नव्हता. जे वर्तमान चालू आहे त्यात जेवढा वेळ घालवता येईल तेवढा घालवला. आणि गंमत म्हणजे तुमच्या आशीर्वादानं आणखीन आम्ही ठणठणीत आहोत. इथं फक्त सर्वजण 60च्या पुढचे, सर्वजण 60च्या पुढचे, 60च्या नाही, सगळे 60च्या पुढचे, तरी ठणठणीत आहे. या माग तुमचा आशीर्वाद नाही त्या आणखी चालू आहे ना त्यांचं. जे ड्युटीवर नाही ते सगळे 60च्या पुढचे. एक सगळ्यात महत्त्वाचा विषय असा की 20 वर्षापूर्वी तुम्हाला जाण्याचा योग आला, 20 वर्षापूर्वी आम्हाला जाण्याचा योग आला. आणि एक सुरुवातीला मी करून बसल्या बसल्या म्हणलं की आपल्याला जर गुप्ती मानून यांच्या पुढे बसविलं असतं तर कोणीच ओळखू आलं नसतं, खरंच ओळखू आलं नसतं. पण पुन्हा म्हणजे तेवढ्या काळ जायचं, पुन्हा आठवायचं, पुन्हा काय मेमरी उघडायची, रिमेमरी करून ते आठवतं का बघायचं, आठवलं सगळं. आणि एवढा आनंद झालेला आहे की त्या आनंदाला आपण कुठल्याही शब्दात त्या ठिकाणी व्यक्त करू शकत नाही. आपण आलात, मागं वळून बघितलात, आपली संस्कृती जतन करण्याचा प्रयत्न केला. आता माळीनं
सांगितलं की मी उत्तर भारताच्या उत्तर महाराष्ट्राच्या प्रांताचे प्रमुख आहे. हा शब्द आम्हाला अयोध्येला गेल्यानंतर पक्का माहीत झाला. देवगिरी प्रांत, उत्तर महाराष्ट्र प्रांत हे सांगितल्याशिवाय दिल्लीत ज्या ठिकाणी कारसेवा केली जाते, कारसेवा केली होती, कारसेवा म्हणजे ज्या ठिकाणी मशीद उद्ध्वस्त केली आणि मंदिर बांधायचं ठरलं त्या ठिकाणी ज्या लोकांनी काम केलं त्यांना कारसेवक म्हणतात. आणि त्या कारसेवकाच्या जवळच एक कारपुरम म्हणून खूप मोठा मंडप मारलेला आहे, खूप मोठं बांधकाम केलेलं आहे, जवळपास 30-35 एकरवर ते बांधकाम झालेलं आहे. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर हे प्रांत सांगावे लागतात. त्यावेळेला आपल्याला कोणतं ओळख देतं, नाहीतर मी लातूरचा लातूर. तर अशा पद्धतीनं आपले काही ना काहीतरी काम करतात. खरं तर आपला हा भारत जो आहे एक गोष्ट सांगून थांबतो. भूक लागली मला नाही, तुम्हाला बघितल्यानं आमची ताण भूक सगळी हरवली. पुस्तकांना माहीत आहे सकाळपासून काय काय आमच्या पोटात गेले, काहीच नाही. तरीही मुलाची तृप्ती किंवा मुलाची ढेकर बघितली की आईचं पोट आपोआप काही त्याला खा म्हणायची गरज नाही किंवा खाण्याची काय. भारताची जी संस्कृती जी सांगतो आता उत्तर राजस्थानमध्ये मेवाड प्रांत आहे, त्या ठिकाणी राजपूत राजा राज्य करत होता आणि कुतुबुद्दीन म्हणून एक मध्य भूमीवरचा किंवा अरब राष्ट्रातला एक राजा, त्याला वाटलं की भारत आपण जिंकून घ्यावा. भारत जिंकून घेतल्यानंतर आपणाला खूप संपत्ती मिळेल. तो भारतात आला, त्याने काय केलं, भारतात येऊन आपला राजकुमार राजा जो होता त्याला जिंकून घेतलं. हा राजपूत राजा होता, त्याला अटक केली. पण त्याचा घोडा होता शुभ्रत नावाचा, अतिशय काय म्हणजे त्याला गुणवान आणि चपळ आणि तगडा. तो त्या कुतुबुद्दीन राजाला आवडला, त्या घोड्यासहित आणि या राजकुमार राजासहित त्या दोघांना पकडून नेलं आणि त्यांच्या त्या देशात गेल्यानंतर एक दिवस ठरला या राजकुमारला फाशी द्यायची. फाशीला काय केलं, मोठं मैदान, त्या मैदानामध्ये ते फाशी देण्याचं सगळी तयारी केली आणि त्या राजकुमार राजाला पकडून ज्या वेळेला आणलं त्यावेळेला त्या कुतुबुद्दीनच्या काय त्याचा घाडा मारलेला होता. त्यानं काय केलं होतं की त्या राजाला ज्या वेळेला इथं फाशी द्यायला घेऊन येतील त्यावेळेला त्याच्या शुभ्रत घोड्यावर बसून मी त्याला एक फेरी मारेन, राजकुमार राजाला एक फेरी मारेन. त्या पद्धतीने ठरलं होतं. शुभ्र घोडा आणला आणि राजकुमारला त्या चौकावर उभं केलं आणि कुतुबुद्दीन राजा त्या शुभ्र घोड्यावर बसला. पण मुख्य प्राणी सुद्धा, कारण आपला हा भारत जो आहे सुसंस्कारित आहे, सुसंस्कार प्रधान आहे. आपल्याकडे संस्काराची मागे फिरून बघण्याची वृत्ती म्हणा आपल्याला दिलेली आहे, ते अत्यंत महत्त्वाची आहे. जगात कुठं बघायला मिळत नाही. कारण जगात कुठं बघायला मिळत नाही कारण म्हणतो या गुणामुळं भारताच्या बाहेरचे लोक भारतात येऊन लग्न करायला लागले वैदिक पद्धतीनं. बघत असतात टी व्हीवर बातम्यावर. कारण ते आपल्याला एक प्रश्न विचारतात की भारतातले लग्न केल्यानंतर मरेपर्यंत एका ठिकाणी कसे राहतात, कसे राहतात. हा आपल्याला प्रश्न नाही, पण त्यांना वाटतं की एकदा लग्न केलं की पती पत्नी मरेपर्यंत एका ठिकाणी कसे राहतात, कारण त्यांच्याकडे एका ठिकाणी राहत नाही म्हणून त्यांना तो असं वाटतं. पण आपली तशी संस्कृती नाही. आपली संस्कृती महान आहे आणि ती संस्कृती कशी आहे हे बघण्यासाठी बाहेरचे येऊन आपल्याकडं या ठिकाणी विवाह करायला लागलेले आहेत. शुभ्र घोड्यावर बसला, एक फेरी मारण्यासाठी निघाला. त्या शुभ्र घोड्याच्या मनामध्ये भारतीय संस्कृतीचं रक्त होतं. तो इतका आतमधून रागावलेला होता, माझ्यावर बसलेला माझा शत्रू आहे आणि ज्याला फाशी द्यायची आहे तो माझा मालक आहे, तर मी काय करू शकतो. अर्धी फेरी होईपर्यंत त्याने ठरवलं काय करायचं ते. समोर आणलं, त्या घोड्यानं असं त्या राजाला खाली पाडलं आणि पुढचे 2 पाय वर करून छातडावर एकदाच मारणं, तोंडातून रक्ताच्या गुळण्या. कुतुबुद्दीन राजा मेला आणि तेवढ्याच चपळाईनं शुभ्र घोडा त्या मालकाजवळ गेला. जोपर्यंत घर येत नाही तोपर्यंत तो राजस्थानपर्यंत पळतच राहिला. पण मालक घरी उतरला आणि तो समाधानी आहे, तो जिवंत आहे याची खात्री पटली. त्याच वेळेला त्याला आपला प्राण सोडला. अशी संस्कृती आपली, असे प्राण्यावर संस्कार झालेले आहेत. आपण तर माणसावर. माझ्या मुलीचा कार्यक्रम आहे म्हणून वडिलांनाही आनंद व्हावा,
भाडेकर साहेबांनी आम्हाला रस्त्यातून शुभेच्छा दिल्या. धुळे साहेब शिंदे साहेब या ठिकाणापर्यंत आले. म्हणजे आपलं जे हे होतोय सोहळा हा सगळ्याच्या नजरेत भरण्यासारखा, हृदयात उतरण्यासारखा आहे. या निमित्तानं आम्हाला तुम्हाला आशीर्वाद देता आले. अजूनही आशीर्वाद दिले, आताही दिले, यापूर्वी आशीर्वाद दिले. कारण पुन्हा पुन्हा आशीर्वाद द्यावं हे भाग्य आम्हाला लाभलेलं आहे. आपण या ठिकाणी आलात, आमचाही सत्कार केला. सत्कार करत करत एकोपा घडवून आणला. आमचे शिक्षकही दूरवर असताना, कोणी बालकेला, कोणी हुसला, लांब लांब या ठिकाणावर असतानाही ते त्या ठिकाणाहून या ठिकाणापर्यंत आले. तुमच्या आनंदात त्यांचाही आनंद. आता खरं तर आनंद हा शब्द 10वीपर्यंतच होता. त्याच्यानंतर व्याप व्याप व्याप, टेन्शन, फळाफळ. आता टेन्शन शब्दचा अर्थ काय विज्ञानवाले सांगतील, पण आम्ही भूगोलवाले विज्ञान सांगतील त्याचा अर्थ काही नसताना डोक्याला ताण देऊन घेणे म्हणजे टेन्शन. सोप्या भाषेत आपण हे सगळं आता सगळ्यांच्या मागे लागलेलं आहे. पण त्यातून प्रकृतीला लक्ष द्या. टेन्शन घ्यायची भानगडी जाऊन करायचं आहे ना काम, होणार आहे ना काम. कोरोना आला, घरी बसून काम जमलं ना, मग जमेल ते. म्हणून टेन्शन घ्यायचं नाही, सतत समाधानी राहणे. आणि समाधान हे असं औषध आहे, तुमच्याकडे कोणता रोगच येऊ देणार नाही. जे दवाखान्यात गेले कोरोनाच्या काळात ते गेले, घरी आपलं शब्द पडले ते राहिले की निवांत. तर आपण आला, आपणाला आशीर्वाद देण्याचा योग आम्हाला आला. तुम्ही आमचा सत्कार केला, आमच्यात मिसळला, आम्हाला तुमच्यात मिसळण्याचा योग दिला. त्याबद्दल सगळ्यांचे या ठिकाणी सगळ्यांना धन्यवाद देतो, सगळ्यांना आशीर्वाद देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय हिंद. सुरुवातीलाच काही अपरिहार्य कारणामुळे त्यांना उशीर झाला, पण त्यांनी ते स्वतः मान्य केलं. आणि सर, तुमच्या अशा वागण्यातच खरं तर आम्ही विद्यार्थ्यांनी ते खूप काही शिकलेलं. सगळ्या शिक्षकांच्या जे स्वतः त्यांनी वागलं त्यामुळं आम्ही ते शिकू शकलो. त्यामुळं खरं तर सगळ्या शिक्षकांचे खूप खूप धन्यवाद. यानंतर शेवटचं जे आपले सध्याचे शाळेचे मुख्याध्यापक लोखंडे सर आहेत, तर ते आपलं मनोगत व्यक्त करतील आणि त्यानंतर आपण नंतर मग जेवणात आस्वाद घेणार आहोत. माजी विद्यार्थी मेळावा 2005-06 बॅच या प्रसंगी उपस्थित असलेले आपल्या विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक आदरणीय जंगाली सर, पर्यवेक्षक आदरणीय भोसले सर, त्याचबरोबर सर्व माझे स्टेजवर उपस्थित असलेले पालक, शिंदे साहेब, सर्व सहकारी बंधू भगिनी आणि 2005-06च्या बॅचचे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, आज खरोखरच मला एवढा आनंद झालेला आहे की मला वाटतं 23/5/2002च्या नंतर आज मे मधली तारीख मला दिसते. एवढा मोठा सत्कार माझा या ठिकाणी झाला. धन्यवाद, त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. साधारणतः 19-20 वर्षाच्या काळानंतर आपण एकत्र या ठिकाणी आलो. आज तागायत मी विद्यार्थ्यांना सांगत असतो, तुम्हालाही सांगितलेलेच आहे, always we saw the dream to fly in the sky and sing a song of joy. अगदी या उक्तीप्रमाणे, अगदी पक्षाप्रमाणे तुम्ही आकाशामध्ये गिरक्या घेतात. या जगातल्या कानाकोपऱ्यामध्ये असलेल्या कुठल्याही ठिकाणी, कोणत्याही क्षेत्रामध्ये, जसे की आता परिचय सांगताना भाषणातून काही जणांच्या ऐकण्यात आलं की बरेच जण शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतात, काही आर्थिक क्षेत्रामध्ये काम करतात, काही राजकारणामध्ये काम करतात, काही इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये आहेत. म्हणजे अतिशय आनंद एवढा झाला हे सगळं ऐकून की माझे विद्यार्थी हे जगातल्या कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी नाही, हे आपल्या शाळेने घडवण्याचं काम या ठिकाणी केलं. म्हणून अधिक न वेळ घेता, वेळ खूप झालेला आहे,
अधिक न वेळ घेता मी माझं मनोगत अगदी थोडक्यामध्ये या ठिकाणी मांडणार आहे. जसं आज आपण या ठिकाणी माझी शाळा माझे गुरुजी म्हणून आपण या ठिकाणी जसं आला, अगदी याच पद्धतीनं तुम्ही शाळेकडे या, अशा प्रकारचे तुम्हाला आव्हान मी या ठिकाणी करणार आहे. माझी शाळा, आपल्याला वाटलं पाहिजे की माझी शाळा आहे, या शाळेसाठी आपण काहीतरी आपण केलं पाहिजे, आपण त्याचं ऋण फेडलं पाहिजे, अशा प्रकारची भावना आपल्यामध्ये असली पाहिजे. बरेच जण हा कार्यक्रम घेण्यासाठी माझ्याकडे आले आणि मी त्यांना एका मिनिटामध्ये परवानगी दिली. का? माझंच काम त्यांनी केलं. काम माझं होतं, काम तुम्ही केलं, त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद या ठिकाणी देतो. आणि हा वाढत चाललेला कार्यक्रम या ठिकाणी मी संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. नक्कीच तुम्ही जी साथ घातली आहे तर त्याला नक्कीच आम्ही विद्यार्थी प्रतिसाद देऊ आणि यानंतर परत तुम्हाला एकदा नक्की भेटायला येऊ सर आम्ही. यानंतर आता आपण सगळेजण जेवण करणार आहोत आणि जेवणानंतर फोटो सेशन होणार आहे. त्यामुळे कुणीही जेवणानंतर माझं जेवण झालं आता मी जातो किंवा जाते असं नाही करता, आपण फोटो सेशन करायचे. सगळ्या विद्यार्थ्यांचं नंतर म्हणजे इंट्रोडक्शन होईल, कारण बरेच विद्यार्थी समोर येऊन बोलू शकले नाही आहेत पण त्यांना गप्पा गोष्टी करायच्यात. तर त्यामुळं आपण जेवणानंतर फोटो सेशन करणार आहे आणि विद्यार्थ्यांचं इंट्रोडक्शन होईल आणि पुन्हा नंतर कार्यक्रम संपेल. तर आता सध्यापुरतं कार्यक्रमाला इथे आपण स्थगिती घेतोय आणि पुढच्या जेवणाच्या महत्त्वाच्या कार्यक्रमाकडे वळतो. उत्सुकता आहे की आमचा मुलगा काय करतोय, अलगच आपले मिस्टर काय करतात, मुलगी काय करते. म्हणून या ठिकाणी आपलं माहेरचं पूर्ण नाव आणि सासरचं पूर्ण नाव आणि तुमचे मालक काय करतात आणि तुम्ही स्वतः कोणत्या उद्योगावर आहात हे जरा थोडं स्पष्ट जर कळालं तर सगळ्याच विद्यार्थ्यांना म्हणजे शिक्षक. मी सध्या वडगाव मावळ इथं आहे. मिस्टर गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करतात तर मी गृहिणी आहे. आरती बालाजी गावडे आणि आत्ताचं नाव किरण बाळू काळे आहे आणि मी JSPM कॅम्पसमध्ये लातूरमध्ये हॉस्टेल अधीक्षिका म्हणून काम करते. नवीन रेणापूर आणि जुना बोरफळ. मी जाधव मिठाई सकाराम, माझं गावाचं नाव आहे होटी आणि माझं आत्ताचं नाव आहे मिठाई शुभ्रताप काळे, राहणार कांडेश्वर. मी गृहिणी आहे आणि गृहिणीसोबत माझा स्वतःचा व्यवसाय मी पार्लर निवडलेला. मिस्टर शेती आणि गाडी वगैरे असं आहे. अश्विनी रमेश सलगर. मी सोलापूरला राहते. तिकडलं नाव माझं अश्विनी बालाजी सोलंकर. आई का करते? आई टीचर आहे आणि मिस्टर पण टीचर आहे. मुलं 2 आहेत मला. मी गृहिणी आहे. माझं नाव सुवर्ण कांबळे. माझं नाव सुवर्ण अंगद कांबळे. माझ्या मिस्टरांचं नाव सुवर्ण अनिल भाले.
मिस्टर शेफ आहेत, टेक्निकल शेफ आहेत आणि मला 2 मुली आहेत. मी हाऊसवाईफ आहे. थँक्यू. कुटी उज्ज्वला सुरेश पाटील, तिकडलं नाव उज्ज्वला अजित चंचनसुरे. मी एक हाऊसवाईफ आहे. मिस्टर IT मध्ये एक मुलगी एक मुलगा. पुणे. सुषमा काळे. मी तुमची मैत्रीण आणि सरांची ऑफिसली विद्यार्थिनी आणि तुम्हा सर्वांची आवडती मॉनिटर, जिला तुम्ही खूप मतदान देऊन जिंकवायचा, ती मी सुषमा गुरुनाथ काळे. आणि सध्याची सुषमा बालाजी सोमवंशी. अगोदर होती मी पप्पांची परी, आता आहे मी राजाची राणी. मी पुण्याला राहते. माझे मिस्टर R&D मध्ये हेड आहेत आणि मला 2 मुलं आहेत. माझा मुलगा आता 10वीची एक्झाम दिलाय आणि छोटा मुलगा 1लीला आहे. माझं सासर वानवडा आणि माहेरी वानवडा. आता राहायला मी सध्या पुण्याला आहे. आणि अजून मी काही 2 शब्द बोलू शकते, म्हणजे मला बोलायचे आहेत. ज्यावेळेस आमचं एक गेट टुगेदरचं प्लॅनिंग चालू होतं, त्यावेळेस असं इकडे प्लॅनिंग चालू होतं आणि इकडे आमचं महिला मंडळाचं हेच होतं की काय घालायचं. मग खूप जणांचं असं होतं की नाही आपण साधं सरळ जाऊया, की नको जास्त मेकअप, साडी असं नको, काहीच नको. पण माझं एक मला पटत नव्हतं की ॲनिव्हर्सरी, बर्थडे, सण वारला त्यावेळेस आपण खूप नटून थटून जातो. पण हा जो मेळावा आहे तो माझ्यासाठीही सणासारखाच आहे. आणि मी आपल्या या मेळाव्याला एक तुलनाच म्हणता येईल. मी असं म्हणेन, मला यावर्षी प्रयागराजला जाता नाही आलं महाकुंभमध्ये, पण मी आजचा हा जो मेळावा आहे मी त्याला प्रयागराजचा महाकुंभ मेळा जसा झाला, हा माझ्यासाठी प्रयागराजचा महाकुंभ मेळाच आहे. या एकाच दिवशी एकाच वेळी एवढ्या सगळ्या गुरुजनांचे आशीर्वाद लाभले, त्यामुळे मी या कार्यक्रमाला महाकुंभच म्हणेन. थँक्यू. माझ्या माहेरचे नाव स्वाती महादेव मोरे आणि सासरचे स्वाती सहदेव पाटील. आणि माझे मिस्टर इंजिनियर आहेत आणि मी प्रायव्हेट स्कूलमध्ये टीचर म्हणून काम करते. आणि माझा विषय मराठी आहे आणि मला दिलेलं गाव उमरगा आणि मी राहायला मुंबई इथे राहते. माझं माहेर वानोडा. प्रियंका राजेंद्र मिरकले. मला सध्या दिलेलं गाव नागरसुरा आहे. माझे मिस्टर ग्रामसेवक आहेत. प्रियंका धनंजय शाहपुरे. सगळ्यांना परिचित असलेली पूजा गणपतराव राठोड. सासरचं नाव पूजा संदीप पवार. माझं माहेर तुळजापूर, सासर नळदुर्ग आणि मी माझ्या विथ फॅमिली आली आहे. माझे मिस्टर, माझी 2 मुलं आणि मी सध्या भूमी इथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. गेली 13 वर्ष झाली. म्हणजे तिने जेवायला आणले बघा, तुम्हाला भेटायचं असेल तर जेवायला भेटू शकते. हा, आवर्जून भेटवण्यासाठी मी त्यांना बोलवलेलं पण आहे. संदीप पवार. माझं एज्युकेशन झालेलं आहे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये आणि सध्या तहसील येथे भूम येथे कार्यरत आहे. टेंडर वगैरे घेतो मी, हे कास्ट ऍप्लिकेशन वगैरे शेतीचे सगळे टेंडर घेत असतो. माझं माहेरचं नाव मेघा प्रभाकर लाटे. मी लाटे सरांची मुलगी आहे. माझे मिस्टर, माझं सासरचं नाव मेघ मनोज नष्टे. मला गावातच दिलंय, पण माझे सासू सासरे उदगीरला असतात आणि मी अंबाजोगाईला असते. माझे मिस्टर प्राध्यापक म्हणून अंबाजोगाईला काम करते. मला 2 मुले आहेत. मी गृहिणी आहे सर. माझा मोठा मुलगा 10वीला आणि दुसरा छोटा मुलगा 8वीला आहे. माझं नाव सविता बालाजी यादव. मला दिलेलं गाव आहे जागजी. सविता उमेश सावंत. माझं शिक्षण DY पाटील कॉलेज मुंबई या ठिकाणी झालं. म्हणजे जसं की गोरफळ या गावातून 2006 मधली सुरुवातीची मुलगी म्हणलं तर मीच बाहेरगावी गेली होती. त्यावेळेस दोघे आम्ही क्लासेस घेतो. किरण. माहेरचं नाव आहे सोमवंशी मनीषा महादेव आणि सासरचं नाव आहे मनीषा विजयकुमार भगरे, तुळजापूर. आणि माझे मिस्टर बिझनेस करतात आणि मी उत्कृष्ट गृहिणी आहे आणि हा माझा मुलगा आहे. माझे माहेरचे नाव ज्योती व्यंकट कठारे आणि सासरचे
माझे नाव अनघा अमोल कचरे आणि मी पुण्याला असते, TCL मध्ये जॉब करते आणि मिस्टर मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि मला एक मुलगा आहे आणि माहेर आहे भादाम आणि सासर आहे अंबाजोगाई. माझं नाव सोनाली हनुमान बनसरवाडे. लग्नानंतरचं माझं नाव आहे सोनाली गोविंद पावडे, कनेरी, औसा तालुका इथे दिलेलं आहे. सध्या मी पुण्याला असते. आम्ही दोघेही IT कंपनीमध्ये कार्यरत आहोत. एक मुलगा आहे मला 7 वर्षाचा. माझं नाव माधुरी मुरलीधर खडकर, सासरचं नाव माधुरी सचिन वाले. मला 2 मुली आहेत आणि मिस्टर बिझनेस करतात. नवऱ्याचं नाव अर्जुन पौर, शीतल अर्जुन पौर. आम्ही बेंगलोर असतो आणि 3 मुले, 2 मुली आणि 1 मुलगा. माझं नाव लक्ष्मी सुरेश माने, सासरचे लक्ष्मी संदीप फेरे, तामसखेडा आणि आम्ही पुण्याला असतो आणि मी हाऊसवाईफ. मुलं मला 3 आहेत, 2 मुली आणि 1 मुलगा. माहेरचं नाव आहे आशा श्रीपती घंटे आणि सासरचं आहे अश्विनी लालासाहेब आदटराव. माझे मिस्टर आहेत शिक्षक आणि मी आहे म्हणजे घरी असते मी आणि मला 1 मुलगी आहे. माझं माहेरचं नाव राणी अंगदर हरे बडगाव आणि सासरचं नाव राणी भगवान गुरमे. राणी अंगदर हरे उंबडगा, सासरचं नाव माझं राणी भगवान गुरमे. मला 2 मुलं आहेत. अष्टामोड नमस्कार, माझं माहेरचं नाव आहे अश्विनी सुरेखा दिगंबर माळी. माझं सासरचं नाव आहे अश्विनी शेखर रासकर. माझं माहेर औसाच आहे आणि माझं सासर पुणे. ॲक्च्युली म्हणजे 60-70 वर्षापूर्वी माझ्या सासरचे पुण्यात येऊन राहत असल्यामुळं मी माझं प्रॉपरचं सासर पुणेच सांगते, पण ते आलेगाव पागाचे आहेत शिरूरमधले. मी माझं MBA फायनान्स झालं आहे. मी ॲज अ असिस्टंट मॅनेजर इन अकाउंट्स म्हणून जॉब करते. त्याचबरोबर राजकीय जबाबदारी आहे. महिला आघाडी सरचिटणीस भारतीय जनता पार्टीची. सामाजिक कार्यात पण मी जबाबदारी घेतलेली आहे. RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अंडर जो आयाम आहे विश्व हिंदू परिषदमध्ये पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहसंयोजिका अशी दुर्गावाहिनीची जबाबदारी माझ्याकडे 2015 पासून आहे. त्याचबरोबर मी लव जिहादचं काउन्सिलिंग करते. म्हणजे लव जिहाद बऱ्याच जणांना हा प्रकार माहिती नसेल कदाचित, पण आपल्या हिंदू मुलींना ब्रेन वॉश करून त्यांचे दुसऱ्या धर्मामध्ये धर्मांतर करून आणि मुलं करून नंतर त्यांना व्यवसायाला बसवतात. अशा आपल्या हिंदू मुलींची संख्या कमी होत चालली आहे. आज आकडा तो कमीत कमी 3.5 ते 4 लाख मुलींचं धर्मांतरण केलं जातं. आपण जे म्हणतो सर्वधर्म समभाव, तर मला जे सर्वधर्म समभाव म्हणतात त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे. जर सर्वधर्म समभाव आहे तर हा धर्मांतरण कशासाठी? आणि आपण आपल्या हिंदू धर्मात मुलींना सर्वात वरचं स्थान देतो, तर आपल्या मुलींचीच म्हणजे ॲक्च्युली यामध्ये आपल्या मुलींची पण चूक आहे. आपण आपला धर्म सोडला नाही पाहिजे, आपण आपली संस्कृती सोडली नाही पाहिजे. जसं आकाशात पतंग उडतो आणि त्याच्या मागे विश्वासाचा धाग्याच्या साह्याने तो उडत असतो, तसंच आपल्या आई वडिलांनी आपल्याला शिक्षणासाठी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी जर आपल्याला बाहेर पाठवलं आहे तर ते आपण पतंग आहोत आणि जो धागा आहे तो विश्वासाचा धागा आहे असं मी म्हणेन. आणि तो विश्वास म्हणजे आपण आपलं नाव, आपल्या आई वडिलांचं नाव, आपली संस्कृती, आपला धर्म आपण विसरला नाही पाहिजे. जर तो धागा तुटला तर पतंग गेला, तसंच आपण जर हा विश्वास तोडला तर आपलं ह्या जीवनात जगण्याचा काही अर्थच नाहीये असं मला वाटतं. आणि त्याचबरोबर माझे मिस्टर त्यांनी इंजिनिअरिंग केलंय, ते पण जॉब करतात आणि त्यांचाही माझ्या ह्या कामासाठी पूर्ण पाठिंबा आहे. कारण मी लग्न आधीच क्लिअर केलं होतं मला हे काम करायचंय तर आपण लग्न करू, नाहीतर नाही. त्यामुळं मला सासरमधून पण पूर्णपणे पाठिंबा आहे, म्हणून मी हे सर्व काम करू शकते. धन्यवाद. बालाजी पवार, राहणार प्रॉपरचं वाघोलीचा, पण सध्या औषधामध्ये राहतोय.
मागच्या 13 वर्षापासून कृषी क्षेत्रामध्ये कृषी सेवा केंद्र चालवण्याचं या ठिकाणी औषधामध्ये मी कार्य करतोय. मागच्या 7 वर्षामध्ये ऑनलाईन मार्केटिंगचं 7 वर्षाचा सुद्धा माझा अनुभव आहे. तो अनुभव घेऊनच आज मी कृषी क्षेत्रामध्ये कृषी व्यवसाय या ठिकाणी चालू केलेला आहे. माझं नाव बालाजी गिरी, गाव उंबडगा, आणि सध्या पुण्यामध्ये शेवाळवाडी इथे राहतो. आणि माझा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा बिझनेस आहे. भाग्यश्री, एक मुलगा आणि एक मुलगी. माझे नाव दत्तात्रय कुणेरी ताकवाते. मी बरामपूरचा आहे, तालुक्यामध्ये बरामपूर. आणि मी एक शेतकरी आहे. 3 मुलं आहेत मला, 1 मुलगी आणि 2 मुली. हा योग पुन्हा पुन्हा येत नाही. तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. ज्या प्रकारे विद्यार्थिनीनं आपलं पूर्ण परिचय दिलं की मी काय करते, माझे मालक काय करतात, मग यावेळेला विद्यार्थ्यांना सुद्धा हे सांगायचं की तुम्ही काय करता, तुमची मालकीण काय करते. म्हणजे प्रतिप्रश्न समोरून कोणी विचारणार नाही अशा प्रकारे समर्पक अशा भाषेत बोलण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद. हॅलो, माझं नाव श्याम सूर्यकांत कोळपे, राहणार उंबडगा खुर्द. मी शेती करतो. माझी सासरवाडी हाडगाव उमरगा आहे आणि माझ्या बायकोचं नाव सुप्रिया श्याम कोळपे आहे. मला 2 लेकरं आहेत. एक मुलगी आहे मोठी 4 वर्षाची आणि लहान मुलगा आहे 1.5 वर्षाचा आहे. माझी सासरवाडी राहिलेली आहे. माझी सासरवाडी आहे लखनगाव. माझ्या बायकोचं नाव आहे माधुरी नागनाथ पवार. मला 2 अपत्य आहेत. 2 मुली आहेत. एक 7 वर्षाची आहे, जी आज फर्स्टमध्ये आहे, आणि दुसरी 3 वर्षाची एक लहान मुलगी आहे. काही शंकाच राहणार. रामेश्वर, माझं नाव रामेश्वर सतीश यादव, राहणार बोरफळ. माझं नाव रामेश्वर सतीश यादव, राहणार बोरफळ. सध्या मी धाराशिव येथे कृषी पर्यवेक्षक म्हणून कृषी विभागात कार्यरत आहे. 2014ला मी कृषी सहाय्यक म्हणून चंद्रपूर येथे 2020 पर्यंत 8 वर्ष होतो. त्यानंतर 2021 पर्यंत होतो. 1 जानेवारी 2022ला मी रेणापूरला कृषी सहाय्यक म्हणून बदली झाली आणि 29 मे 2023ला डिपार्टमेंटल परीक्षेतून मी सुपरवायझर म्हणून इथं धाराशिवला आहे. आणि माझी सासरवाडी कणगरा आहे, शिवराणी रामेश्वर यादव, कणगरा धाराशिव, तालुका जिल्हा धाराशिव. आणि मला 1 मोठी मुलगी आणि 1 लहान मुलगा आहे. मी दिनेश बाळासाहेब पाटील, राहणार उंबरगा. सध्या पुणे येथे अकाउंट, ऑडिट, इन्कम टॅक्स, GST प्रॅक्टिशनर आहे. अजून जागा कमी आहे. प्रशांत नारायणराव भोसले. मी म्हणजे ओळखतच असाल तुम्ही सगळे. मी आता पुण्याला आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. माझी सासूरवाडी आहे उज्जैन. माझी वाईफ आदिती डांगे, ती पण सॉफ्टवेअर इंजिनियरच आहे. आणि हा अजून काही मुलबाळ नाही झालं कळवतो. टेलिग्राम करतो सर. माझं नाव कुकळी यादव. आवाज नाही का? माझं नाव कुकळी यादव, बोरफळ. उस्तुरे सरांची भेट होती आमची. मी सध्या शेती करतो, गावातल्या राजकारणातून आहे. आणि रामेश्वर म्हणल्यानंतर कट्टर भाजप विरोधी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा पक्षाचा माणूस आहे. माझं लग्न का आहे, मावशीच आहे. एक मुलगा समाधान, त्यानंतर श्रीकांत. माझे नाव समाधान सहदेव जंगाले आहे. मी राहणार कोरगाळ येथील आहे. मी
मी सध्या येस बँक लिमिटेडमध्ये रिलेशनशिप मॅनेजरचं काम करतोय आणि माझी सासरवाडी लखनगाव आहे आणि तिचं नाव अर्चना समाधान जिंगाले आणि एक मुलगा आहे मला. मी आहे बोरफळचा लक्ष्मण गुंडेराव सावंत उर्फ श्रीकांत सावंत. मी औषधातच आहे. आपलं हॉटेल आहे 15 वर्ष झालं औषधामध्ये. आणि माझ्या मिसेसचं नाव आहे विद्या लक्ष्मण सावंत. 2 ट्विन्स आहेत, 5 वर्षाचे आहेत. आणि सासरवाडी 12 नंबर कारखाना विलासराव देशमुखच्या साईडला. त्यांच्या हॉटेलमध्ये नाश्ता स्वामी समर्थ हॉटेलचं नाव आहे त्याचं. इथं आडवा मोडला. मी राहुल दगडू घंटे, राहणार औसा. मी सध्या स्पर्श इंग्लिश स्कूल औसा येथे कार्यरत होतो, पण सध्या जॉब स्किप केला. तर मी सध्या शेतीच बघतोय. माझ्या पत्नीचं नाव आहे शुभांगी राहुल घंटे, सासरवाडी लातूरचे आहे. मला 1 वर्षाचा मुलगा आहे. सर्वप्रथम सर्व गुरूंना माझं वंदन आणि माझा परिचय देतो. मी योगेश चंद्रकांत पाटील, राहणार बादा, तालुका औसा, जिल्हा लातूर. मी सध्या शेतीच बघतो. माझं शिक्षण 12वीच्या नंतर मी BCA केलं लातूरला. त्याच्यानंतर मी शेतीकडेच लक्ष दिलं आणि मी शेतातच राहतो. आणि मी सिंगल आहे, तसं काही नाही आहे. झाल्याच्या नंतर सगळं कळवेल. धन्यवाद. माझं नाव अमोल विठ्ठलराव संपत्ते. मी संपत्ते सरांचा मुलगा आहे. माझं गोल्ड फायनान्स आहे लातूरला. माझी उखाणा होय घरी आल्यानंतर. माझी सासरवाडी वलांडी आहे. बायकोचं नाव अश्विनी अमोल संपत्ते. मला 1 मुलगा आहे 4.5 वर्षाचा. पर औषधच आहे, पण आता कामानिमित्त पुण्याला सेटल आहे. मी सिव्हिल इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर आहे. पुण्यामध्येच काम वगैरे चालतात माझे. आणि वाईफचं नाव दाक्षिणी निखिल कलशेट्टी, ती पण सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. आणि मला 1 मुलगी आहे. सासरवाडी लातूरची आहे. मुरेश वस्तीशराव नाईक. मी मुरेश वस्तीशराव नाईक. आणि पिढीजात सरळ आहे. व्यवसाय करतो मी. आणि मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. आणि हुसूर माझी सासरवाडी आणि प्रतिभा मोरेश्वर नाईक तिचं नाव. विकास बळीराम जंगाले, राहणार औसा. पत्नीचं नाव आहे माझ्या प्रियंका विकास जंगाले. व्यवसाय मी शेती करतोय. सासरवाडी आरसखेडा आहे. अपत्य मला 1 मुलगी आणि 1 मुलगा आहे. माझं नाव सचिन राजेंद्र पोंड. मी औसा नगर परिषदमध्ये सहाय्यक लिपिक म्हणून कार्यरत आहे. माझ्या मिसेसचं नाव रेवती सचिन पोंड. ते आज इंजिनियर म्हणून उडगे बिल्डकॉममध्ये कार्यरत आहेत. मला 2 मुलं, 1 मुलगा आणि 1 मुलगी आहे. ओके, थँक्यू. सासरवाडी लातूर आहे. माझं नाव विनोद बाप्पा बागुडे, राहणार औसा. मी 1 सिव्हिल इंजिनियर आहे. माझ्या बायकोचं नाव सारिका गौरीशंकर बागुडे. विनोद बागुडे, राहणार औसा. मला 1 मुलगा आहे. सासरवाडी करोसा. आता बोलू शकतो. माझं नाव तर मला वाटत नाही की सांगायची गरज आहे. सगळ्यांना जवळपास माझं नाव माहिती आहे. तरी सांगतो. राजेश दत्तात्रय सलगर, राहणार औसा.
माझ्या मिसेसचं नाव आहे स्वाती राजेश सलगर. मला एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. बायकोनं सांगितलं की मी तसं आता सध्या मी पवनराजे बँकेमध्ये गोल्ड लोन मॅनेजर आहे. त्याच्या अगोदर 5 वर्ष मी ऑटोमोबाईल फील्डमध्ये होतो, म्हणजे कार शोरूममध्ये जवळपास फोर्ड, होंडा सर्व शोरूममध्ये मॅनेजर होतो पहिलं. आता आपलं आई पप्पांसोबत राहण्यासाठी म्हणून मी इकडे शिफ्ट झालो. पहिले 3 वर्ष परभणीमध्ये पण होतो मी. आणि माझी वाईफ सध्या क्लास 1 अधिकारी आहे. अगोदर क्लास 2 होती, आता जस्ट तिचे प्रमोशन झाले आणि क्लास 1 अधिकारी इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये. माझी सासरवाडी निलंगा आहे. अमोल, त्यानंतर बाकी अजून कुठे राहिला असेल तर त्यांनी समोर या. नमस्कार, मी अमोल जयंतराव देशमुख, राहिला पुण्यामध्ये आहे. मी इमर्सन कंपनीमध्ये जॉब करतो आणि जॉब सांभाळत मी तबला पण म्हणजे माझं आवड म्हणून सांभाळी आणि तसंच मी क्लासिकल येथे ह्याला म्हणजे प्रॅक्टिससाठी आणि कार्यक्रम पुण्यामध्ये करतो मी. तसंच माझं यूट्यूब चॅनल पण आहे, चालू आहे सचिन. रवी, नमस्कार, माझं नाव आहे रविराज विलासराव जाधव. माझं मूळ गाव आहे शेळगी, औरा शहाजानी, आणि सध्या राहायला इथं लेक्चरर कॉलनी श्री कुमार स्वामी महाविद्यालयाच्या बाजूला आहे. मी तिथं सहशिक्षक म्हणून 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांना फिजिक्स हे विषय शिकवण्यासाठी मी तिथं मागच्या 5 वर्षापासून कार्यरत आहे. आणि गेल्या वर्षी मी फुल टाइम झालेलो आहे. इतक्या दिवस बिनपगारी फुल अधिकारी होतो. गेल्या वर्षीपासून माझा म्हणजे पगार चालू झालेला आहे. आणि जे उस्तुरी सर म्हणले होतंय आता काय नाही, ते काम राहिलेलं आहे. ते लवकरात लवकर होईलच. ते तुम्हाला कळेलच म्हणा. लवकरात लवकर लग्नालाही निमंत्रण देतो. जमल्यानंतर सगळ्यांनी लग्नाला या आवर्जून आताच ऍडव्हान्स इन ऑर्डर्स मध्ये आमंत्रित करतो. कुठला बायोडाटा चांगला असेल तर सजेस्ट करा. अजून कोणी बाकी आहे का? माझं नाव कृष्णकांत विकासराव मार्डीकर. सध्या पुण्याला राहिलाय. बाणेरला एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये जॉब करतो. माझ्या पत्नीचं नाव आहे माधुरी कृष्णकांत मार्डीकर. माझी सासरवाडी नागरसोग्याची आहे, पण सासरे जे होते त्यांची सर्व्हिस धाराशिवलाच झाली. आणि मी पुण्यामध्ये संघाचं काम करतो. तिथे सुखसागर नगराची माझ्याकडे जबाबदारी आहे संघाची. धन्यवाद सगळ्यांचं. यानंतर आता फोटो सेशनचा कार्यक्रम होईल. 2 मुली आहेत. एक 6 वर्षाची आहे आणि एक 3 वर्षाची आहे. चला, ते यानंतर सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम म्हणजे फोटो सेशन होईल. आणि त्यानंतर शिक्षक वृंद म्हणजे त्यांना आता कोणीतरी विषय काढला होता की कुंभयात्रेला जाता आलं नाही आणि ती कुंभयात्रा मला इथंच बघायला मिळाली. तर ती कुंभयात्रा मी तुम्हाला आणून अर्पण करतो. सामान्य माणसासारखं मी रेल्वेचं तिकीट काढलं. प्रयागराज, वाराणसी आणि अयोध्या या 3 ठिकाणी जसं डोक्यावर गाठोडं घेऊन माणसं चालत गेले, त्याच पद्धतीने मी माझी पिशवी डोक्यावर घेऊन सामान्यासारखी यात्रा केली. चालावं तर एवढं लागलं, 2-2 निक्या पायाला लावल्या आणि एवढी यात्रा केली. त्या यात्रेतून काय पुण्य मिळालं का पाप मिळालं का मला माहित नाही, पण विद्यार्थ्याच्या आशीर्वादात एवढी ताकद राहते की त्याचे उदाहरण तुम्हाला सांगतो. आपल्या शाळेत 2004ला बोर्ड घेतलेला आहे. 2004 साली अजून त्याचं फ्यूज सुद्धा गेलं ना. बटन दाबा पाठीबा, बटन दाबा पाठीबा. त्याची विद्यार्थ्यात एवढी ताकद राहते. तर तशी ताकद तुमच्यातही आहे. तर जे काही त्या महाकुंभ यात्रेतून मला पुण्य मिळालं ते सगळं मी आज या आलेल्या विद्यार्थ्यांच्या चरणी अर्पण करतो.
आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्सने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही आता भिडायचं नाही, आडवा आला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय आमची पावर हाय, दणका तुम्हाला सोसायचा नाही. आपली यारी लई भन्नाट हाय, आपली यारी लई बुंगाट हाय. आपली यारी लई भन्नाट हाय, आपली यारी लई बुंगाट हाय. हो आपली यारी जैसे नुक्कड़ की चाय करारी, आपली यारी जैसे मर्सिडीज आणि फरारी. बॉन्ड आपला सॉलिड हाय, ग्रुप आपला ट्रेंडिंग हाय, दोस्ती आपली तुटणार नाय, सुपर हिट ही फ्रेंडशिप हाय. आपली यारी लई भन्नाट हाय, आपली यारी लई बुंगाट हाय. भांडण करून पुन्हा गोड होतात काय, गोवा प्लॅन करून नेहमी सक्सेस होतच नाही. ग्रुप आपला डेंजर हाय, गॉसिप रोजच करतात काय, लफडे लोचे नेहमीच हाय, पण बॉन्डिंग कधीच तुटणार नाही. आपली यारी लई भन्नाट हाय, आपली यारी लई बुंगाट हाय. आपली यारी आपली यारी आपली यारी. दोस्त है तू अपना, जान से प्यारा है